मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण ई-के-वाय-सीची मुदतवाढ होणार आहे का? आम्ही एकल किंवा परित्यक्त्वक महिला आहे, आमची ई-के-वाय-सी झाली नाही तर आमचा हप्ता येणार नाही का? नोव्हेंबरच्या हप्ता याबद्दल काही अपडेट आली आहे का? तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. कारण आपण महिला व बालविकास विभागाकडे चौकशी केल्यानंतर आपल्याला तिथल्या कर्मचाऱ्यांकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मिळाली आहे व इथे काही प्रोटोकॉल्स असल्यामुळे आपल्याला जे काही व्हॉट्सअप मेसेज असू द्या किंवा त्यांच्याबद्दल जे संपर्क केलेल्या डिटेल्स आहेत ते शेअर करता येणार नाही. पण तुम्हाला एक थोडक्यात माहिती मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची मुदतवाढ असो, नोव्हेंबरचा हप्ता आहे, हे एक महत्त्वपूर्ण लाडक्या बहिणींचा विषय असणार आहे. कारण प्रत्येक महिन्याला सरकार 1,500 रुपये देत आहे, न चुकता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवत आहेत. परंतु नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये काय झालं, नक्की कुठे प्रॉब्लेम आहे हे लाडक्या बहिणींना समजत नाही आहे. आम्ही अपात्र झालो आहेत का? आमचा हप्ता आता कायमचा बंद झाला आहे का? अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी मुदतवाढबद्दल म्हणायचं झालं तर याबद्दल मंत्री आदित्यताई तटकरे किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काहीतरी निर्णय लवकरच घेतील. कारण बऱ्याच लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी अजूनही झाली नाही. पण लास्ट टाईम मुदतवाढ झाल्यामुळे आता शक्यता फार कमी आहे. त्यामुळे ई-के-वाय-सीची मुदतवाढ होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण सर्व्हरचा प्रॉब्लेम असला तरीसुद्धा आपण आता इथे काही करू शकत नाही. कारण आता निर्णय फक्त मंत्री आदित्यताई तटकरे असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याच हातात असणार आहे. पण आपण त्यांना विनंती करू शकतो की लाडक्या बहिणींना गरज आहे, तुम्ही ई-के-वाय-सी न झाल्यामुळे हप्ता बंद करू नका. कारण काही लाडक्या बहिणींना सर्व्हर प्रॉब्लेम असू द्या, नेट प्रॉब्लेम असू द्या, ई-के-वाय-सी करता येत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. OTPचा प्रॉब्लेम होता. ज्या एकल किंवा परित्यक्त्व महिला होत्या अशा लाडक्या बहिणींना तर जे डॉक्युमेंट आहे ते कोणाचं सबमिट करायचं ते उत्तर नव्हते किंवा वेबसाईटवरती त्याबद्दल कोणतीही ऑप्शन नव्हते. त्याच्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. तर हे ई-के-वाय-सीची जे काही पॉईंट आहे ते क्लिअर झाला. हे खरी माहिती आहे. कारण आपण महिला व बालविकास विभागाकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्यामार्फत आपल्याला ही माहिती देण्यात आली आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता 30 ते 40% लाडक्या बहिणींना मिळाला नाही. तर त्यांच्यासाठी एक शासन निर्णय आला आहे, ते आपण पाहणार आहोत. कारण विधानमंडळाच्या जे काही डिसेंबर 2025च्या अधिवेशनात सादर केलेला सन 2025-26चे खर्चाचे पूरक विवरणपत्र अतितत्काळ असणार आहे. तुम्ही पाहू शकता हे अतितत्काळ आहे. 5 जानेवारी रोजी हे वित्त विभागाकडून महाराष्ट्र शासनांतर्गत हे परिपत्रक आलेलं आहे. तर हिवाळी अधिवेशनामध्ये महिला व बालविकास विभागाला लाडकी बहीण योजनेला 6,301 कोटी रुपयांचं जे मंजूर झालं होतं खर्च, तर आता अतितत्काळमध्ये हे जे काही विधानमंडळाच्या डिसेंबर 2025च्या अधिवेशनात सादर केलेल्या जे खर्चाचे पूरक विवरणपत्र आलेलं आहे वित्त विभागाने हे मंजूर केलेलं असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता जो नोव्हेंबरचा हप्ता येणार होता, जो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा एकच GR आल्यामुळे लाडक्या बहिणींचा पूर्ण जो हप्ता आहे ते वितरण झालेलं नसावं. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नसावे, हे आपण म्हणू शकतो. पण आता जे वित्त विभागाने परमिशन दिल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता नोव्हेंबरचा हप्ता उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण का? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आपल्याकडे जेव्हा पैसे नसतात त्यावेळेस आपण म्हणजे खर्च पण करताना विचार करतो. पण आता जेव्हा पैसे येतात, आता वित्त विभागाला हे त्यांची परमिशन मिळाल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना आता सरकारकडे पैसे देण्यासाठी असणार आहे. व आता जानेवारी महिना असू द्या किंवा डिसेंबर महिना, जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्यापर्यंत सरकारकडे आता ही निधी असणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना 100% हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे व सरकार आता लाडक्या बहिणींना नाराज करणार नाहीत. नाराज करून त्यांना चालणारच नाही. कारण का? तर आता निवडणुकासुद्धा आहेत व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो, एकनाथजी शिंदे आहेत किंवा उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार आहेत किंवा आपले मंत्री आदित्यताई तटकरे नेहमीच प्रयत्न करत आहेत की लाडक्या बहिणींना कधीही नाराज करणार नाहीत व प्रत्येक भाषणामध्ये ते किंवा प्रत्येक वेळेस बोलताना ती लाडकी बहीण योजना ते मेन्शन करतात व लाडक्या बहिणी किती महत्त्वाच्या आहेत ते सांगतात व लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे सुद्धा ते पर्टिक्युलर तिथं मेन्शन करतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण जे वित्त विभागाने परमिशन दिली आहे किंवा विधानमंडळाचे जे काही खर्चाचे पूरक विवरणपत्र आले आहे, परिपत्रक आलेलं आहे, जे 8 डिसेंबर रोजी
झाले होते, म्हणजे ज्या वर्षी खर्चाचे पूरक विवरणपत्र दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी विधानमंडळात सादर करण्यात आले व सदर पूरक खर्चास आता विधानसभेत मान्यता दिली आहे व इथे मार्च 2026 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या नियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधायक माननीय राज्यपाल महोदयांनी संमती दिली आहे। तर आता मार्चपर्यंत जे निधी आहे ते मिळाला असल्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन कमी झालेलं आहे। नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत आपण हलगर्जीपणा अजिबात करणार नाहोत। आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी उभे राहतो। जे योजना आहेत, विविध योजना राबविल्या जातात, आपण नेहमी लाभार्थ्यांसाठी प्रयत्न करतो की त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळायलाच पाहिजे आहे। सरकारी योजना आहेत ते कशासाठी आहे, तर जे सामान्य माणूस आहे किंवा सामान्य पर्सन आहे, कॉमन पीपल आहे, त्यांच्यापर्यंत हे पोहोचण्यासाठी असतं। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत। मी स्वतः कॉन्टॅक्ट्स करत आहे की प्रत्येक जे काही अधिकारी असू द्या किंवा महिला व बालविकास विभागाचे जे काही अधिकारी असतील, जे काही ऑफिसर्स असतील, त्यांच्याशी मी प्रयत्न करत आहे की माहिती काढण्याचं की नक्की काय चालू आहे, जेणेकरून खरी माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचायला पाहिजे आहे। अंदाजपंचे काही नको, कारण केंद्र पुरस्कृत योजनेतील केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जे प्रयत्न करत आहेत की प्रत्येक कॉमन पीपल आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे मिळण्यासाठी, तर आपण सुद्धा आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत की लाडक्या बहिणींसाठी जे काही खरी माहिती आहे त्यांच्यासाठी पोहोचण्यासाठी। तर नोव्हेंबरचा हप्ता असो किंवा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंतची जी निधी आहे ती आता लाडक्या बहिणींना जो मार्ग आहे तो आता मोकळा झाल्यामुळे नक्कीच टेन्शन घेऊ नका। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे येतील। तर आता सरकारची अजून एक पॉईंट म्हणजे काय की आता इलेक्शन असल्यामुळे थोडंफार डाऊटफुल असू शकतो की हे पैसे नक्की मिळतील का नाही, पण असं सांगण्यात येत आहे की 3000 रुपये एकत्रित येणार आहेत। पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आली असल्यामुळे आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। EKYC संदर्भात आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात महिला व बालविकास जे ऑफिस आहे मुंबईतील लाडकी बहीण योजना विभागातून ही माहिती आल्यामुळे नक्की 100% खरी माहिती आहे। शक्यतो संक्रांतीला दोन्ही हप्ते येण्याची जे काही 3000 रुपये एकत्रित येण्याची जे काही मंजुरी मिळाली तर नक्कीच लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व तुम्हाला काय वाटतं की संक्रांतीपूर्वी 3000 रुपये येतील का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा। तुमचा हप्ता कोणताही चुकला असेल तर लगेच कमेंट करा, जेणेकरून ती तक्रार आपण पुढे देऊ शकेल, म्हणजे पुढचे जे विभाग आहेत त्यांच्याकडे आपण मांडू शकेल व तुमच्या तक्रारीचं निवारण नक्कीच होणार आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।